आदरणीय सन्माननीय जयेश पाटील, प्रदीप पाटील आणि यश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट डोंगरीपाडा संघाला 100 रुपये दिले जातील। जास्त जेवढे विकेट पाहिजे तेवढे पाडा आणि तेवढे 100 परत परत कमवा। नक्कीच आणि स्पॉन्सर आमचे या ठिकाणी बसलेले आहेत। हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल। चला 3 षटकांचा सामना डोंगरीपाडा विरुद्ध कोली। ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलतोय आणि फेक टोकतोय। जगदीश यांचं आगमन झालेलं आहे। जगदीश आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय। वेलकम जगदीश आजच्या दिवसामध्ये। मला वाटतंय सेकंड लास्ट डे साठी तो नव्हता इथे। एक धाव या ठिकाणी आली, धावसंख्येचं अकाउंट उघडलं गेलं। शॉर्ट पेज बॉल, शतरक्षक त्या ठिकाणी भरपूर लांब आहे, मात्र कुठपर्यंत पोहोचतोय पाहणं गरजेचं। ओ इथे थोडस अंतर वाचलंय, थोडासा नक्कीच या ठिकाणी नाराज असेल अक्षय आणि त्याचा संघ, कारण की आदिनाथ लोखंडे याला बाद करण्याची संधी त्याने दवडलेली आहे। धावसंख्या आहे ती 3। प्रकाश तुंबडा आणि आदिनाथ लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती रोहित कोठावले। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करावीत अशी एक माफक विनंती आहे। आहे पुन्हा एकदा आता शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅक केला राहुल याने आणि 2 धावा नक्कीच मिळतील। या 2 धावेने धावफलक आपण बघतो 5 वरती गेलाय। रोहित बॉलिंग मार्क वर। हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश माळी आणि महेश पानेराय बनजोडी। आयवा कॅचसाठी 200 रुपये, लगातार 3 षटकांसाठी 500 रुपये। सुरेख गोलंदाजी, ह्या चेंडूंची गरज आहे। रोहित याचा हा चेंडू जर आपण पाहिला ड्रीम बॉल आहे आणि धावसंख्या आहे ती एकूण 5 धावा धावफलकावरती लागल्यात। दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली स्वतः रोहित जाण्याचा प्रयत्न करतोय। ओ कन्फ्युजन कन्फ्युजन, दुनिया एक बडा कन्फ्युजन आहे। 2 खेळाडूंच्या नक्कीच मध्ये कन्फ्युजन, कॉलिंग नव्हती आणि आपण जर पाहिलं तर दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, कारण की नॅचरली जर पाहिलं तर रोहित कोठावले हा चेंडूवरती आला होता। अक्षय आणि रोहित मध्ये झालेलं कन्फ्युजन या ठिकाणी जीवदान देतोय, ते म्हणजे आदिनाथ लोखंडे याला। आदिनाथाने 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या आणि धावसंख्या बनवली होती 7। हॅलो चेक, हॅलो मला वाटते संतोष कोम यांच्या माध्यमातून आज संध्याकाळचा चहा या ठिकाणी दिला गेलाय, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। दरम्यान पाहू शकताय 2 धावा पुन्हा एकदा। शतरक्षण खराब या चेंडूवरती झालं आणि परिणाम आपण पाहिलं षटकाची झाली समाप्ती। धावसंख्या आहे ती 9। बघा या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय मथुरा ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून संदीपजी ठाकरे, प्रभाकरजी कांबडी आणि संजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे। आत्ताच प्रभाकरजी कांबडी इकडनं त्यांनी रजा घेतलेली आहे। द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे। ओम आयुष ट्रान्सपोर्ट्स सौजन्य आहे, सहभागी होते मनीषा सुनील पागे, ग्रुप ग्रामपंचायत पोमनच्या माजी
ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आलेले आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आताच आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं असेल. मेडल देताना सन्मान्य श्री किशोर ठाकरे आणि प्रथमेश किशोर ठाकरे तसेच राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्याबद्दल या तिन्ही मान्यवरांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. कैलासवासी भारती अंकुश तांबडी यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश तांबडी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपल्याला लाभले आणि टायगर स्पोर्ट्स त्यांनी नक्कीच मोलाचं सहकार्य हे दिलेलं आहे या संघाच्या सुरुवातीसाठी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे गोल्ड मेडल जे आहेत ते A1 जोडी ऑफ बेबीपाडा कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून आले आहेत. साईनाथ भोईर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. योगेश गुडगुस दादांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झालेली आहे पिण्याच्या. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक आहे मात्र शतरक्षकाच्या डोक्याच्या वर चेंडू झालाय फरार. धावा या 6 येतील. षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य माणिकजी तारवी यांचं आगमन झालंय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य हरिश्चंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आम्हाला लाभलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आणि आभार मानतोय. प्रदीपजी पाटील दादांच्या माध्यमातून 5 बॉक्स बॉल आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आहे ती 15 या धावफलकावरती. दुसरं षटक सुरुवात झाली आणि षटकार आलाय. क्या बात आहे, सुरेख अशी गोलंदाजी. विशाल जाधव चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे. दरम्यान आदरणीय सन्मान्य माणिकजी तारवी यांच्या माध्यमातून आपल्याला 10 बॉक्स चेंडू आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. रिव्हर्स फटका. थँक्यू डीजे. दरम्यान अक्षय याचा पुढचा चेंडू. एज मात्र या ठिकाणी विशाल जाधव यांचा प्रयत्न झाला होता, मात्र जबरदस्ती चेंडू निघून गेला होता. 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 23. लगातार चौकारांची बरसात. 2 चेंडूवरती 2 चौकार. राईट अंबर राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू खाली. शतरक्षक आहे का तिकडे? तर नाही असं उत्तर येत आहे. तर या 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. प्रकाश माळे आणि महेश पांडेरा या A1 जोडीच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी या ठिकाणी 500 रुपयात. मात्र इथे 3 चौकार लागलेले आहेत. या ग्रामस्थ बिबीपाडा आमचा महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. दरम्यान एक धाव मिळाली. एका धावाने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 28 धावा. मला वाटते काही महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्या सर्वांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय.
2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28. नवीन गोलंदाज प्रमोद. गावदेव कोले विरुद्ध जांबे डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे. दुसरी सेमीफायनल या टुर्नामेंटची. दरम्यान धावसंख्या 28. प्रमोद याचा हा चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी षटकार. थँक्यू डीजे. थोडासा हाईटचा फरक या ठिकाणी पडला आणि टायमिंग या ठिकाणी चुकली उडी घेण्याची समीर याची. त्याचा ताबादला गेलाय, बदली गेली आहे. लगेच त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलंय समीर याला. प्रमोद बॉलिंग मार्क वरती पहिल्या चेंडूवरती षटकार घेतलाय. रोहित एकमात्र गोलंदाज होता तर त्यांनी सिंगल दिली होती पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर अक्षय याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आणि प्रमोद याच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार. हा चेंडू आपण जर पाहिला सुंदर क्षेत्ररक्षण मागे मात्र वाईड या ठिकाणी चेंडू टाकलाय. विशाल जाधव सुंदर क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे करताना. आज मला वाटतं मयूर भोईर आज दिसत नाहीयेत प्लेइंग 11 मध्ये. जगदीश या ठिकाणी इन झालेत. धावफलक आहे ते 35. 35 धावा ह्या धावफलकावरती ऑलरेडी लागलेल्या आहेत. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील पाहणं गरजेचं. आज पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला चिंचोटी कोहली संघाने इतर संघांना. अजून एक मोठा लांबट उंच आणि उत्तुंग षटकार. थँक्यू. दरम्यान जसं प्रकाशाने म्हटलं होतं आप्पेने की जे नवीन खेळाडू आहेत ते थोडंसं दबकतात मात्र बिंदास खेळणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने प्रमोद सुरेख चेंडू क्या बात आहे. तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षमता तेवढीच. हो 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 इथे मात्र खराब थ्रो. सर्व काही घडलं पाहिजे तेच आहे. हातामध्ये चेंडू घेणं, परत स्वतःला स्टेबल करणं, चेंडू रिटर्न करणं हे ज्याला जमतं तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याला नक्कीच बघायला मिळत नसतं. आणि ज्याला जमलं ते नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक म्हणून निर्माण झाला. धावसंख्या झाली ते म्हणजे 43. ओ क्या बात आहे. आबेल मुझे मार. शॉर्ट ऑफ लँड डिलिव्हरी. 6 धावा षटकार. जोडीचे 49 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच बॉल आलेला आहे इकडे. मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. हा बघा इकडनं आलाय. आपण पाहू शकतो धावफलक 49 धावा म्हणजे भरभराट या ठिकाणी बघायला मिळते. चेंडू टाकून झाला आतापर्यंत 4.
2 चेंडू शिल्लक. बिंदास गोलंदाजी करावी लागेल या नवख्या गोलंदाजाला, कारण की एक चांगला फलंदाज या ठिकाणी आहे. बघा ऑन साईडच्या दिशेनं शतरक्षक आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. काय जबरदस्त अशी फलंदाजी प्रकाशाच्या माध्यमातून. प्रकाशाच्या किती झाल्यात आपण? 44 धावा झाल्यात. हो 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 हो, इथे मात्र प्रफुल्ल आहे मागे. शतरक्षण चांगलं झालंय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार हो तू राधा मी तुझा गो किसना. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार हो तू राधा मी तुझा गो किसना. अगो सुषमा. आदरणीय सन्माननीय जयदेवजी कांबळे यांना विनंती करतोय, तसेच धनेशजी जाधव यांना सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा स्टेजवरती या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. आजच्या दिवसासाठी स्नॅक्स त्यांच्या माध्यमातून आलाय. थंडा, वेफर आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून पुरवल्या गेल्यात. तर त्या दोन्ही आमच्या सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 55. प्रकाश तुंबडा याच्या एकूण किती धावा झाल्या तर आपण पाहिल्या तर नक्कीच 13 चेंडू आणि जवळजवळ 46 धावा, 4 षटकार आणि 4 चौकार त्यामध्ये समाविष्ट आहेत. जबरदस्त अशी कामगिरी प्रकाश याच्या माध्यमातून झाले. तर चला आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक जी लाभलेत, काही पारितोषिक नक्कीच आमच्याकडे आहेत, मात्र ती कोणी पटकावत नाहीये. एवन जोडी प्रकाश माळी आणि महेश पानेरा यांच्या माध्यमातून, या एवन जोडीच्या माध्यमातून आईवा कॅचसाठी 200 रुपये आहेत. लगातार 3 षटकांसाठी 500 रुपये आहेत. करण पांढरे आणि गणपत माळी यांच्या माध्यमातून लगातार 4 धावा जर धावून काढले तर 200 रुपये आहेत. मात्र त्यासाठी कुठलाही खेळाडू या ठिकाणी अग्रेसर होताना दिसत नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये आलाय तो म्हणजेच कोहली संघ. खूप खूप चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. फायनल ही नक्कीच कमी षटकांची खेळवावी लागेल एवढं मात्र नक्की. धावसंख्या 55, 56 धावांचं लक्ष्य. हा एकमात्र संघ आहे की त्याने 64 धावांचं लक्ष्य पार केलं होतं, तो म्हणजेच जांबे डोंगरीपाडा संघ. रोहित कोठावले आणि अक्षय जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये मी म्हणून कमीत कमी 15 ते 20 धावा यावा लागतील,
कारण आपण जर पाहिलं तर हा जो गोलंदाज आहे तो तुम्हाला जास्त धावा देण्यासाठी नक्कीच थोडासा अडचणीमध्ये आणू शकतो. हा चेंडू आपण पाहिला नक्कीच वेगवान आणि कटर आउट कटर चेंडू होता. क्षेत्ररक्षक एक घेतला डीप कव्हर क्षेत्रामध्ये. त्यानंतर लॉंगॉनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक टाकलाय. क्या बात आहे, सुरेख चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. लगातार 2 चेंडूमध्ये 2 डॉट. मी म्हणेन इथे डॉट डिलिव्हरी टाळावे लागतील. जास्तीत जास्त धावा ह्या घ्याव्या लागतील प्रत्येक चेंडूवरती. आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर जणांनी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा होता. एक धाव मिळाली जाते. तरी कुठल्या पद्धतीने असेल तर लेग बाय की बॅट न हे दर्शवायचं आहे. लेग बाय बॅट लागले. थँक्यू. तरी एकमेव धाव तिसऱ्या चेंडूवरती. 66 धावा चेस करणारा हा संघ जर आपण पाहिला. आता मात्र थोडासा स्ट्रगल करताना ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी बुंद्यामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पायामध्ये जड में गेंद अशा पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं इथे धावा यायला हव्यात त्या धावा मात्र येताना दिसत नाहीयेत. शपळान क्रॉस करण्याचा प्रयत्न मात्र दर्शवतात पंच की या ठिकाणी हा चेंडू बाहेर जात होता. प्रकाश आजच्या दिवसामध्ये सुंदर गोलंदाजी त्याने केली आणि या षटकामध्ये सुद्धा 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी, अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातोय प्रकाश यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा ह्या सहजतेने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने धावफलक पुढे सरकला गेला. तो फक्त 4 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. चला घाई करा जरा विनंती असेल घाई करा. उत्तम जनाटे बॉलिंग मार्क वरती. उत्तम याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. मात्र अक्षय त्याच्या समोर आहे आणि अक्षय त्या दुसऱ्या दिवसाचा हिरो आहे. काय जबरदस्त फलंदाजी केली होती त्याने. तो म्हणतो मी प्रेशर घेत नाही, मी माझा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आणि ते आज जर घडलं तर मात्र चिंचोटी संघाला कोहली संघाला थोडंसं जड जाईल असं वाटू लागले. मात्र प्रकाश याने चांगली गोलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात. स्ट्रेट केला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे मात्र चेंडूला अडवू शकत नाही. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 11 चेंडू 48 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. हवेमध्ये चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि हा चेंडू सुद्धा जातो 4 धावांसाठी. सोड एक शॉट सिलेक्शन. थँक्यू डीजे. धावफलक आपण पाहिलं. 12 धावा धावफलकावरती लागल्यात
एक चांगली सुरुवात अक्षय याने केली. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. अक्षय तू उत्तम उत्तम जनाटे विरुद्ध अक्षय जाधव असा चाललेला कॉन्टेस्ट या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. नक्कीच एक चांगलं क्रिकेट अक्षयने सुरुवात केलाय. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्याना धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 14 या धाव संख्येवरती. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. लगातार 3 षटकार जर मारले तर मात्र प्रकाश माळी आणि महेश पानेरा एवन जोडीच्या माध्यमातून 500 रुपये दिले जाणार आहेत. हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. फ्री हिट असेल आता मात्र या चेंडूवरती. धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. 56चं टार्गेट आहे आणि 56चं टार्गेट जर पार करायचं असेल तर एक चांगली फलंदाजी इथे करावी लागणार आहे. कारण की 55 धावा केल्या होत्या. 56चं टार्गेट धावसंख्या झाली आतापर्यंत आपण जर पाहिली तर 15 धावा. फ्री हिट, फ्री हिटचा फायदा घेतलाय का तर पाहणं गरजेचं आहे आणि यस घेतलाय 6 धावांसाठी. षटकार. खोड कसा बुरा बुरा ग कसा बुरा बुरा मिलाइले ना माझे मैत्रिणी माझे मैत्रिणी. 8 चेंडू 35 धावांची गरज. 8 चेंडू आणि 35 धावा. सामना कुठेही जाऊ शकतो. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही संघाच्या खात्यामध्ये हा सामना नक्कीच बघायला मिळू शकतो. म्हटलं होतं की अक्षय याची फलंदाजी दुसऱ्या दिवसामध्ये चांगली झाली होती. ऑफ साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. चेंडू फील्ड केलं जाईल आणि फेकलं जाईल. तोपर्यंत 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला 22 या धावसंख्येवरती आणि आता मात्र 34 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका सामन्यामध्ये आणू शकतो. प्रकाशाच्या षटकामध्ये मी 15 ते 20 धावा का बोललो होतो कारण की सिंगल डबल जरी आल्या असत्या 10 ते 12 धावा आल्या असत्या तरी सर एक चांगली या ठिकाणी साजेदराज झालीच ती. हो 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 ज्याची मोस्ट नीड चांगली गरज महत्व होतं तो फटका आलाय आणि 6 धाव्यानं धावफलक मात्र सुसज्ज झालाय. धावसंख्या आहे ती 28 म्हणजे 28 ची अजून सुद्धा गरज आहे. ये ना ग माझी मैत्रिणी माले मिलाई तू ये ना माझी मैत्रिणी पेरूचा खोड कसा बुरा बुरा ग कसा बुरा बुरा मिलाई. चला टीम मीटिंग करू नका. 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. सेम आहे कंपॅरिझन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांचा जो एक पवित्र आहे तो सेम आहे म्हणजे न्यूट्रल आहे अजून सुद्धा. शेवटच्या षटकामध्ये 28 आल्या होत्या हे सुद्धा आपल्याला समजतंय. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये 28 धावा आल्या हे नक्कीच आपल्याला समजते कारण की 28 धावांची गरज आहे. डोंगरेपाडा संघ गोलंदाजी करताना त्याने शेवटच्या षटकामध्ये 28 दिल्या. त्या धावा 28 काढायच्यात. सॉरी 27 धावा दिल्या असतील. 27 धावा दिल्या त्या 27 नाही तर आता 28 काढावे लागतील. प्रमोद कोठावले याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. आता आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला सामना एक चांगला कॉन्टेस्ट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकतो. अक्षय जाधव याच्यावरती मदार असणार आहे आणि अक्षय जाधव याच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. 6 चेंडू 28 धावा. ऑन साइडला खेळलाय फटका मोठा. चेंडूच्या खाली मात्र शतरक्षक आलाय आणि इथे मिस टाइम स्ट्रोक. फलंदाज झालाय बाद तो अक्षय जाधव. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय श्री कृष्ण पांडुरंग माळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांचं आगमन झालंय. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर श्री सुनील पागी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य या ठिकाणी नेहमी लाभत असतं तर खूप खूप स्वागत. नवीन फलंदाज नितीन दिवा.
5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आता कुठलेच किंतु परंतु जागा नाही आहे. इथून फायदा जर डॉट डिलिव्हरी आला तर तो कोहली संघालाच होतोय. त्यामुळे आपण जर पाहिलं त्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये हा दुसरा सेमीफायनलचा सामना जर जिंकायचा असेल डोंगरीपाडा संघाला तर मात्र इथे प्रत्येक चेंडूवरती षटकाराची भाषा बोलावी लागेल. 5 चेंडू 28 धावांची गरज. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. अक्षयाची विकेट या ठिकाणी गेली आणि त्यानंतर थोडासा विजयाचा जो सुगंध जो दरवळत होता तो मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बंद झाला. संघ बॅकफुटवरती आहे. मात्र क्रिकेट आहे. 4 चेंडू 28 धावांची अजून सुद्धा गरज आहे ते म्हणजे डोंगरीपाडा संघाला. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आणि पण बाउन्स बघायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी नक्कीच बॅटन पॅडच्या मधनं ट्रॅबल झाला. चेंडू थोडासा खाली राहिला होता. गोलंदाज अजय याचा 3 चेंडू टाकलेत. एकही धाव दिलेला नाही. 3 चेंडू 28 धावांची गरज. घोडबंदर या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू सुद्धा निर्धाव खेळलाय. चला घोडबंदर संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे आणि डिसिजन ठरवून यायचं लगेच. 2 षटकांचा मॅच होईल यानंतर. 4 चेंडू आणि माफ करा 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू 28 धावांची गरज आहे. एकही चेंडू चांगल्या पद्धतीने खेळू दिलेला नाहीये. शेवटचं षटक अतिशय सुरेख. त्याला माहिती होतं की नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जास्त प्रेशर नाहीये. 1 चेंडू 28. अजय दरम्यान शेवटचा हे षटक शेवटचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र संघ जिंकलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर म्हणजे गावदेवी कोहली संघ खूप खूप अभिनंदन. आणि मेडन विकेट मेडन षटक हे या ठिकाणी टाकलं. खूप खूप अभिनंदन दोनोर. चला टॉस साठी या. मला तर दुसरी मेडन ओव्हर या ठिकाणी टाकले आम्हाला माहिती मिळते. चला कर्णधार फास्ट या. दोन्ही संघाच्या सेकंड करायचा आहे. हात मिळवायचा आहे आणि नंतरच मैदान सोडायचं विनंती असेल. बाकीच्यांनी हात मिळवा. मात्र कर्णधार आणि मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर प्रकाश तुंबडा. या